विरोधकांना फोन आला म्हणून विरोधक गेले नाही, थेट शरद पवारांकडे इशारा होता त्यांचा. मला छगन भुजबळजी काय त्याच्या मनात होतं मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला न जाऊन ज्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा आहे, शेवटी ओबीसीतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे. मला वाटतं शरद पवार साहेबांची भूमिका परवा त्यांनी सांगितली आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे. सरकार यावर काम करत आहे, एकनाथ शिंदे काम करतात आहे, आमचं सरकार काम करत आहे. पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होतं की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं, एकमत करण्याची आवश्यकता पडतं, त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे. ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही. एकीकडे राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, निवडणुकीच्या काळात जातपात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पळून जायचं. हे जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे, मराठा समाजाला दिसलेलं आहे, ओबीसीला दिसलेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. खरं तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी सरकारने कंत्राटी भरती रद्द केली होती, मात्र पुन्हा आता कंत्राटी भरती सुरू करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्या संबंधात जाहिराती काढलेले आदेश दिलेले आहेत. नाही, ज्या ठिकाणी तातडीने भरती करायची असतं 80% भरती करता येते एकूण आकृती बंधाच्या. मला वाटतं सरकारने चांगला निर्णय घेतला. पुढच्या काळात ज्या जागा रिक्त आहेत त्याही जागा भरण्याचा निर्णय सरकार घेईल. सकाळ माध्यम समूहाचा 19 तारखेला एक संघटनात्मक बैठक आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी घेत आहे. आम्ही 30 पदाधिकारी त्या बैठकीला आहोत. ती आमची कोर कमिटीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये राज्याच्या एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर विचार होणार आहे. मुंबईत ही बैठक आहे. सकाळ माध्यम समूहाचा सर्वे आलेला आहे, कुठेतरी भाजप हा मोठा पक्ष ठरू शकतो जर एकटा लढला तर, अशा पद्धतीने. नाही, आता आम्ही हे ठरवलेलं आहे की महायुती सोबत लढणार आहे. जर आम्ही लोकसभेमध्ये महायुती सोबत गेलो तर विधानसभेत वेगळं जाण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्यामुळं आमचे केंद्रीय नेते निर्णय घेतील, राज्याचे नेते निर्णय घेतील तिघेही बसून. त्यामुळं यांनी वेगळं लढायचं की त्यांनी वेगळं लढायचं हा कपोलकल्पित काही लोक विचार करतायत. पण मला असं वाटतं की जसं लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढलो, आता विधान परिषदेमध्ये महायुती म्हणून लढलो, तसंच मला वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन, आमच्या 11 पक्षांनी एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्ही जाऊ असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल. पण आता तर महायुती ही प्रचंड ताकदीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. बच्चू कडू कुठेतरी नाराज असल्याची चर्चा दिसत आहे. ते म्हणते महायुतीत मी कुठे आहे अशा पद्धतीचे त्यांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचे. बच्चू कडूंनी यापूर्वी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी ऑलरेडी लोकसभेमध्ये वेगळं लढून महायुतीच्या बाजूने ते विरोधात गेलेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता त्याबद्दल त्यांनीच निर्णय करायचा आहे. इंडिया आघाडीकडे 10 जागाच होत्या, काही आमचं कमी झालं नाहीये. ज्या आता परवा निकाल आले त्यामध्ये एनडीएला जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भेटल्या, तेवढ्याच जागा एनडीएकडे होत्या. इंडिया आघाडीकडे तेवढ्या जागा होत्या. त्यामुळे जागेत काही कमी जास्त झालं नाही. वाढायला पाहिजे होत्या का वाढायला पाहिजे होत्या, पण त्यामध्ये जेवढ्या जागा आमच्या होत्या तेवढ्या भेटल्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला मनोरमा खेडकर यांनी 12 लाखाचा चेक दिला असं म्हटलं जात आहे. काल वडेट्टीवारांनी सुद्धा आरोप केला होता. कोण दिला चेक? मनोरमा खेडकर, पूजा खेडकर यांच्या माध्यमातून काल विजय वडेट्टीवारांनी सुद्धा आरोप केला होता. त्यावर काही बोलता येईल? नाही, मला याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. कोणी बोललं म्हणून त्यावर काही मी बोलणं योग्य नाहीये. थँक्यू सर. बंद करे.